त्याचा संबंध आपल्या डेली लाईफच्या जगण्यामध्ये काय येतो? एकच सेकंद. पीपीटी ओपन करते. नाती आणि बिझनेस याचा कसा आपल्यावर इफेक्ट होत असतो आणि त्या कशा गोष्टी इंटरडिपेंडंट पण आहेत. स्टॉप ड्रीमिंग, स्टार्ट वर्किंग असं आहे. सो सेलिंग हा आपल्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे. सेलिंग म्हणजे काय? की आपण जन्मतः सेलर्स आहोत सगळे. याचा अर्थ आपण कोणत्या ना त्या गोष्टीसाठी कुणाला ना कुणाला कन्व्हिन्स करत असतो. याला सेलिंग असं म्हणतात. आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट मिळवणे आणि त्यावर काम करणे हे सेलिंग असतं. आता याच्यामध्ये डिटेल सांगायचं झालं तर वी आर बॉर्न सेलर्स. जन्मतः आपण कुणाला ना कुणाला काही ना काही शिकवत असतो. किंवा जन्मलेलं बाळ सुद्धा असं असतं जे बाळाचं सुद्धा की ते बाळ भूक लागलेल्या बरोबर कन्व्हे करू शकतं रडून. म्हणजे प्रत्येकाचे मार्ग असतात. आपल्याला काय हवंय हे समोरच्या माणसाला सांगण्याचे. बाय डिफॉल्ट बाळाला ती शक्ती दिलेली आहे देवाने की असं होतं. एक सेकंद. सो वी आर बॉर्न सेलर्स. आता ऍज अ बिझनेसमन आपण आपल्या वस्तू सर्व्हिसेस विकत असतो. राईट? आपल्याला काही ना काही गोष्टी दुसऱ्यांना विकायच्या असतात. सो सेलिंग हा इंटेग्रल पार्ट आहे. आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. ऍज अ पॅरेंट आपण आपल्या मुलांचे आई वडील म्हणूनही गोष्टी विकत असतो या वस्तू विकत असतो. ऍज अ पॅरेंट काय होतं, काय करावं आपल्या मुलांनी आणि काय करू नये ह्याबद्दल आपला हे असतो. सो जस्ट अ मिनिट. ऍज अ पॅरेंट आपण आपल्या मुलांना समजावून सांगत असतो. ऍज अ स्टुडंट मुलं आपलं काय बरोबर आहे हे कन्व्हिन्स करत असतात बेसिकली. ज्यांना ज्यांना जे पटवायचं असतं, टीचर्सना, कलिग्सना, आई वडिलांना, जे काय असेल. ऍज अ किड त्यांना काय जे हवंय ते का हवंय हे व्यवस्थित, लाईक आईस्क्रीम खायचंय तर का खायचंय हे व्यवस्थित ते कन्व्हे करू शकत असतात. त्यानंतर
ॲज अ जॉब होल्डर तुम्ही जॉब करणारे आहात, तर जॉबमध्ये तुमच्या कलीग्सना, तुमच्या बॉसला तुम्हाला काय समजावून सांगायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं होत असतात. सो अवर कोर बिलीफ्स, आपले मनात आतले विश्वास म्हणजे बिलीफ्स आणि ट्रॉमा, अडकलेल्या भावना, आपण जे आहोत ते आपल्याला बनवतात. अवर कोर बिलीफ्स आणि ट्रॉमा, आपण ज्या प्रकारचे आहोत आत्ता, ते त्यामुळे आहोत. Makes us a kind of seller who we are and what relationship we share with each other. आपण कोण आहोत आणि आपण आपली काय रिलेशनशिप आपण एकमेकांशी शेअर करतो. हे घडतं. बिलीफ्स म्हणजे विश्वास, ट्रॉमा म्हणजे अडकलेल्या भावना. सो ट्रॉमा हा कायम इंटरनली असतो. ट्रॉमा इज ऑलवेज इंटरनल. So our identity of who we are is created through our experiences in life. Through that we lead our life. आपली आयडेंटिटी, आपण जे कोणी आहोत, ती आयडेंटिटी ही आपल्या आयुष्यातील अनुभवावरून ठरते. आपण काय अनुभव घेतो त्यावरून ठरते. त्याच्यातून आपण आपलं आयुष्य पुढे नेत असतो. थ्रू दॅट वी लीड अवर लाईफ. त्यानंतर आहे व्हॉट काइंड ऑफ सेलर यू आर. तुम्ही कोणत्या प्रकारचे सेलर आहात हे आता आपण बघणार आहोत, शोधणार आहोत. सो स्केअर्ड सेलर म्हणजे काय? तो नंबाउट होणे, फ्रीज होणं, अँझायटी असणं, हायपर व्हिजिलन्स असणं, किंवा आय मीन ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या मनात चालू असलेल्या सर्व गोष्टी, या सर्व गोष्टी आपणच कधीतरी निर्माण केलेल्या असतात. सो नंब आउट होणं ही गोष्ट इतकीच खरी आहे जितकी आपल्याला ती आतून हे होते, जाणवते. सो स्केअर्ड म्हणजे आतून भीती वाटणे असेल किंवा मनातून शांत न वाटणे असेल. याला म्हणतात स्केअर्ड. सो अपोलोजेटिक, सतत माफी मागणारी लोक, म्हणजे फीडबॅक घेणं, प्रश्न किंवा उत्तर विचारणं, सो क्रिटिसाइज करणं त्या गोष्टी. म्हणजे क्रिटिसाइज याचा अर्थ काय बरोबर आहे, काय चूक आहे. सो अशा ह्या गोष्टी करणं. विथड्रॉ सॉरी अपोलोजॅटिक म्हणजे अजून आय कांट अचीव्ह दिस, स्वतःवर कॉन्फिडन्स नसणं, ओव्हरवेल्मिंग वाटणं स्वतःबद्दलच. त्यानंतर आय डोंट डिझर्व दिस, हे फिलिंग असणं. मी डिझर्व करत नाही ही भावना असणं स्वतःमध्ये. सो हे खूप महत्वाचं ठरतं रोजच्या आयुष्यात जगताना. आता रिसेंटफुल सेलर. रिसेंटफुल म्हणजे काय? की राग येणं, दुसऱ्याकडनं फीडबॅक घेणं, प्रश्न विचारणं, दुसऱ्याच्या प्रश्नाच्या उत्तरांना क्रिटिसाइज करणं आणि तुमच्या नॉलेजचा इन्सल्ट करणं, दुसऱ्यांच्या नॉलेजचा इन्सल्ट करणं. याला म्हणतात
रिसेंटफुल सेलर. सो त्यानंतर आहे लास्ट सेलर म्हणजे सगळ्यातनं इंटरेस्ट काढून घेणं. त्यांच्या भावनांशीच कनेक्टेड नसतात. स्वतःशी कनेक्टेड नसणं आणि ते जे काही करतात ते एन्जॉय न करणं. सो ते आहेत लॉस्ट सेलर्स. परफेक्शनिस्ट सेलर आतून क्रिटिकल असणं, दुसऱ्यांसाठी व्हेरी क्रिटिकल. म्हणजे परफेक्शनिस्ट याचा अर्थ घरातल्या बऱ्यापैकी बायकांमध्ये असं असतं, की एखादी गोष्ट करायची झाली, की ही अशी म्हणजे अशीच झाली पाहिजे. नाहीतर ती योग्य झालेली नाही असं वाटणं किंवा मुलांच्या बाबतीत जर मुलांना कोणाकडे दिलेलं असेल आपण ह्याचा अर्थ सांभाळायला, तर ते आपल्या पद्धतीने नाही सांभाळलं, तर दे आर नॉट कॅपेबल ऑफ डूइंग दॅट असं समजणं किंवा Instagram, Facebook या ह्याच्यावर तुमच्या मनासारखं होत नाहीये म्हणून त्यासाठी तुम्ही हे करणं. सो व्हेरी क्रिटिकल फॉर अदर्स. आता मला सांगा यातलं तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात? सगळे 48 रिप्लाय आले पाहिजेत. तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये मोडता? मिक्स्डही असू शकतं. सो फक्त सांगा. चॅट बॉक्समध्ये सांगायचं आहे. येस, आय एम वेटिंग. 45 मेंबर्स. 48 रादर. दहा. येस, मोर अँड मोर रिप्लाय. सव्वीस रिप्लाय आले. येस, सगळ्यांनी करायचे रिप्लाय. झोपलेल्यांनी सुद्धा, कॅमेरा मागच्यानी सुद्धा. सो 10-12 लोकांनी केले नाहीयेत अजून. येस. सो प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये आहे. सो त्याच्यामध्ये ओव्हर थिंकिंग, स्केअर्ड प्रत्येक जणाचा आहे. ओव्हर थिंकिंग, सतत रागात असणे,
perfectionist, apologetic, scared seller, apologetic, apologize, perfectionist seller. तो बेसिकली प्रत्येक जणाचा काही ना काही आहे. स्केअर्ड, ओव्हर प्रोटेक्टिव्ह. सो येस. सो या प्रकारे आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पद्धतीमध्ये मोडत असतो. आता हे झाले टाइप्स. आता याच्या पुढचं आहे लव्हिंग सेलर. द सेलर यू शुड बी. कोणत्या प्रकारचे सेलर आपण असलो पाहिजेत. तर लव्हिंग सेलर म्हणजे काय? त्यांचं काम करायला त्यांना खूप आवडतं. लव्ह देअर वर्क. ते सेफ फील करतात. दे आर हॅपी वर्किंग 15 hours a डे. ते दिवसातले 15 तास काम करून आनंदी असतात. ते ऍक्शन घेत असतात. गिव्ह करत नाहीत. ते त्यांचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करतात. ते ट्रान्सफॉर्म देअर क्लायंट्स अँड क्रिएट लाईफलॉंग रिलेशनशिप्स. दे आर स्ट्रॉंग. दे स्ट्रॉंगली बिलीव्ह एव्हरीवन लव्हज देम. सो त्यांचा स्ट्रॉंग बिलीफ असतो की सगळे त्यांच्यावर प्रेम करतात. आता व्हॉट काइंड ऑफ सेलर यू आर इन पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ, हेच विचार करायचा आहे. अजून काही लोक याच्यामधली लव्हिंग सेलर सुद्धा असू शकतात. लाईक मगाशी मी विचारलं होतं व्हॉट काइंड ऑफ सेलर यू आर. तर प्रत्येक वेळी काही निगेटिव्हच असतं असं नाही. सो काही यातले हे असू शकतात सेलर्स. येस. यातलं कोणी सांगू शकता की लिव्हिंग सेलर कोणी आहे का? येस ऑर नो इन चॅट बॉक्स. तुमच्यापैकी कोणी लिव्हिंग सेलर आहे का? येस. ओके. थँक यू फॉर रिप्लाईज. सो आता आपण जे आहोत ते का आहोत आणि आपल्या आयुष्यात लोक आपण कसे अट्रॅक्ट करतो. सो कोर एनर्जीजमुळे. तुम्ही स्वतःबद्दल काय फील करता त्याच्यामुळे. आय एम नॉट वर्दी, हे खूप मॅटर करतं. आय एम नॉट इनफ, हेही खूप महत्वाचं ठरतं. सो युअर रिअल लाईफ एक्सपिरियन्स, एक्झाम्पल स्पाउस, खरोखरच्या आयुष्यातले अनुभव, तुमच्या आयुष्यातली काय नाती आहेत, तुमची जनरेशनल पॅटर्न्स, एक्झाम्पल बिझनेस फेलिंग. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये असं होतं की ट्रॉमा होता लोकांमध्ये की बिझनेस फेल होतोय म्हणजे बिझनेस चालत नाहीये बेसिकली, म्हणजेच तुमच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला करता येत नाहीये. सो बिझनेस इज नॉट अवर कप ऑफ टी वगैरे असं सहजच म्हटलं जायचं आधीच्या काळामध्ये. कारण का तर तुम्हाला पटकन त्याच्यातनं सक्सेस मिळत नाही नसायचं म्हणून. सो ते जनरेशनल पॅटर्न्स असतात, वर्षानुवर्ष घेऊन आलेले असतात लोक, त्यामुळे होतात ते. आता हे कुठून येतं? तर आपल्या फॅमिलीमधनं येतं. इट कम्स फ्रॉम अ फॅमिली.
सबकॉन्शियस कॅरीज इम्प्रिंट फ्रॉम अवर ग्रँडपॅरेंट्स. आपला सबकॉन्शियस माइंड जो आहे, तो सगळ्या गोष्टी आपल्या ग्रँडपॅरेंट्स कडनं घेत असतो. आता डीएनए थ्रू या सगळ्या गोष्टी ट्रान्सफर होत असतात. सो स्पिरिच्युअल कार्मिक डेप्थ्स और हील थ्रू चॅलेंजेस. सो आपल्याकडे भरपूर स्पिरिच्युअल डेप्थ्स आहेत, कार्मिक डेप्थ्स आहेत. जेव्हा एखादी गोष्ट खूप प्रयत्न केल्यानंतरही काहीच वर्कआउट होत नाहीये, असं जेव्हा आपल्याला वाटत असतं, तेव्हा ते कधी-कधी कार्मिकही असू शकतं, की तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाला तरी काहीतरी त्रास दिलेला आहे, ज्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. सो हे कार्मिकही कधी-कधी असतं आणि ते काढून टाकण्यासाठी फॉरगिव्हनेस हा महत्त्वाचा असतो. नात्यांमध्ये ज्यांना-ज्यांना इश्यू आहेत, त्या-त्या माणसांना दुसऱ्या माणसाला माफ करणं हे खूप गरजेचं आहे. ज्या माणसाबरोबर त्रास आहेत, त्या माणसाला माफ करणं हे खूप गरजेचं आहे. कारण त्यातूनच आपलं हीलिंग होत असतं. जेव्हा आत्म्या लेव्हलला आपण माफ करतो, समोर जाऊन माफ नाही करायचं आहे. मनातून माफ करायचं आहे. जेवढं तुम्ही मनातून एखाद्या माणसाला ज्याने त्रास दिलाय त्याला माफ कराल, तेवढा तो पुढच्या प्रवासाला जायला सुरुवात करतो. अडकून राहत नाही त्या भावनांमध्ये. दॅट इज अ सोल कॉन्ट्रॅक्ट म्हणून ते तुम्हाला कार्मिक कार्मिक दोष असतात ते. सो यू हॅव चोजन challenges इन युअर लाईफ ॲज सोल चूजेस इट्स ओन. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चॅलेंज हे चूज केलेलं आहे. तेच जसं मी आत्ता म्हणलं, आपलं प्रत्येक आत्मा हे आपापलं चॅलेंज चूज करत असतो, शोधत असतो, निवडत असतो. क्लायंट्स फॅमिली, चाइल्ड रिलेशनशिप इश्यूज आर बिकॉज ऑफ इट. सो आपले क्लायंट, आपली फॅमिली, आपली मुलं, आपल्या रिलेशनशिप, कुठच्याही नाते आणि कशामधलाही जो इश्यू असतो, तो त्यामुळे असतो. सो असं आहे. आता त्यानंतर काय आहे? वाय हीलिंग और वर्किंग ऑन इट इज इम्पॉर्टंट. आता हीलिंग का महत्वाचं आहे किंवा याच्याबरोबर काम करणं का महत्वाचं आहे? तर आता तुम्हाला आयुष्यातील 3 महत्वाची लोकं, जी बिझनेस किंवा पर्सनल आयुष्यामध्ये महत्वाची आहेत, ती लिहून काढायची आहेत. ज्यामध्ये ती कशी फाइंड आउट करायची, शोधायची कशी? तर तुम्हाला कसं वाटतं जर त्यांची तब्येत बरी नसेल? तुमच्या प्रत्येक आयुष्यातील एरियामध्ये ते काम म्हणजे अफेक्ट होतं का? डज इट इफेक्ट ऑल एरियाज ऑफ युअर लाईफ? असं असेल, सांगू शकता. तर तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. 3 कोर पीपल इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यातली 3 महत्वाची लोक, ज्यामुळे तुमच्या गोष्टींमध्ये अडतं. हे चॅट बॉक्समध्ये सांगा फास्ट आणि लिहा आणि तुम्ही तुमच्या वह्यांमध्येही लिहून ठेवा आणि देन
थँक्यू फॉर रिप्लाय. सो आता ह्याच्यातून बाहेर पडण्याचे आपले काय मार्ग असतात? कोपिंग मेकॅनिझम्स. सो बिंज वॉचिंग, स्क्रोल करणं, रील स्क्रोल करत राहणं, गिल्ट वाटणं स्वतःबद्दल, लाज वाटणं स्वतःबद्दल, दुसऱ्यांना ब्लेम करणं. हे आपण या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी करत असतो. सो यू कॅनॉट बी सक्सेसफुल इफ यू डोंट हॅव अ गुड रिलेशनशिप्स. नात्यांमध्ये जर एकोपा नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम असतातच आयुष्यामध्ये, कुठेतरी समजून घ्यावंच लागतं. वर्किंग ऑन युअर कोर एनर्जीज इज इम्पॉर्टंट. तुमच्या कोर एनर्जीजवर काम करणं हे खूप महत्वाचं आहे. सो EFT अँड होपोनोपोनो हिलिंग. आता यावर आपण हे हिलिंग करणार आहोत, की आपल्या रिलेशनशिप्सवर कशा गोष्टी वर्कआउट होतात. सो ताठ बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि शांत श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि विचार करायचा आहे अशी व्यक्ती ज्या विरुद्ध तुम्हाला नकारात्मक वाटते. डोळे बंद करा आणि काही खोल श्वास घ्या. सो अशा व्यक्तीबद्दल विचार करा ज्यांच्याशी तुम्ही अलीकडेच भांडले आहात, वाद घातला आहे, किंवा असा ग्राहक ज्याने तुम्हाला नाकारले आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दल नकारात्मक विचार करत होता, कारण ते तुमच्या म्हणण्यानुसार चालले नाहीत किंवा तुमच्या विश्वासाविरुद्ध काहीतरी म्हणाले. या व्यक्तीबद्दल तुम्हाला कसे वाटते याचे 1 ते 10 पर्यंत रेटिंग द्या. सो एक श्वास घ्या, सोडा आणि आता ती रेटिंग जी आहे तिथे चॅट बॉक्स मध्ये लिहा 1 ते 10 किती तुम्हाला निगेटिव्ह वाटतंय. सगळ्यांनीच लिहा, ती कमी होणार आहे आपली. सो इथे हा कराटे चॉप पॉइंट आहे. इथे आपल्याला असं टॅप करायचं आहे. मी बोलते ते फक्त मनामध्ये रिपीट करायचं आहे. तुम्हाला बोलायची गरज नाही, कारण मी फास्ट बोलणार आहे. फक्त फील करा सगळ्या गोष्टी. जरी मी माझ्या सर्व नात्यांमध्ये फक्त सकारात्मक आणि कोणतीही नकारात्मक परिस्थिती इच्छित नाही, तर सगळ्याला धरून मी जशी आहे तशी मला प्रेमाने स्वीकारते. जरी मी माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या सर्व कमीपणा टाळते, जरी त्यांच्यासाठी माझी चिडचिड होते, तरीही मी फक्त लोकांच्या सामर्थ्याचा आणि सकारात्मक गोष्टींचा आनंद घेते. असं असूनही मी स्वतःला जशी आहे तशी प्रेमाने स्वीकारते. जरी मी लोकांना त्यांच्या सर्व नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टींसह पूर्णपणे स्वीकारत नाही, जरी मी माझ्या बाजूने लोकांना आवडणे कठीण करते, तरीही मी स्वतःला जसे आहे तसे प्रेमाने स्वीकारते. जरी मी माझ्या सर्व नातेसंबंधात फक्त सकारात्मक आणि कोणतीही नकारात्मक परिस्थिती इच्छित नाही, या सर्व गोष्टींना धरून मी स्वतःला जसे आहे तसे प्रेमाने स्वीकारते. जरी मी माझ्या आजूबाजूच्या सर्व लोकांच्या कमीपणा टाळते, त्यांच्यासाठी मला चिडचिड होते, तरीही फक्त लोकांच्या सामर्थ्याचा आणि सकारात्मक गोष्टींचा आनंद घेते. असं असूनही मी जशी आहे तशी प्रेमाने स्वीकारते. जरी मी लोकांना त्यांच्या सर्व नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टींसह
पूर्णपणे स्वीकारत नाही आणि जरी मी माझ्या बाजूने लोकांना आवडणे कठीण करते, तरीही मी स्वतःला जसे आहे तसे प्रेमाने स्वीकारते. जरी मी माझ्या नात्यांमध्ये फक्त सकारात्मक आणि कोणतीही नकारात्मक परिस्थिती इच्छित नाही, या सर्व बाबी धरून मी स्वतःला जसे आहे तसे प्रेमाने स्वीकारते. जरी मी माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या सर्व कमीपणा टाळते, जरी त्यांच्यासाठी माझी चिडचिड होते, तरीही मी फक्त लोकांच्या सामर्थ्याचा आणि सकारात्मक गोष्टींचा आनंद घेते. असं असूनही मी स्वतःला जसे आहे तसे प्रेमाने स्वीकारते. जरी मी लोकांना त्यांच्या सर्व नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टींसह पूर्णपणे स्वीकारत नाही, जरी मी माझ्या बाजूने लोकांना आवडणे कठीण करते, तरीही मी स्वतःला जसे आहे तसे प्रेमाने स्वीकारते. मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. डोळ्याच्या सुरुवातीला लोकांनी प्रेम करणे कठीण करून ठेवणे रिलीज. डोळ्याच्या बाजूने लोकांमधील फक्त सकारात्मक गोष्टींचा आनंद घेणे रिलीज. डोळ्याच्या खाली लोकांमधील नकारात्मक गोष्टी टाळणे रिलीज. डोक्यावर लोकांकडून खोट्या अपेक्षा करणे रिलीज. नाकाखाली प्रत्येक व्यक्ती स्वार्थी आहे असे समजणे रिलीज. हनुवटीवर असंतुलित अपेक्षा रिलीज. कॉलरबोनवर जेव्हा लोक नकारात्मक वर्तन करतात तेव्हा लोकांना टाळणे रिलीज. अंडरआर्म लोकांकडून प्रेम किंवा आदर अपेक्षित करणे कठीण करणे रिलीज. फक्त सकारात्मक गोष्टींची व्यसनी असणे रिलीज. मोठा श्वास घ्यायचा आहे, पुन्हा एकदा सोडायचा आहे. हे आपण रिपीट करणार आहोत. लोकांना प्रेम करणे कठीण करणे रिलीज. डोळ्याच्या बाजूने त्यांच्यामधील फक्त सकारात्मक गोष्टींचा आनंद घेणे रिलीज. डोळ्याखाली लोकांमधील नकारात्मक गोष्टी टाळणे रिलीज. डोक्यावर त्यांच्याकडून खोट्या अपेक्षा करणे रिलीज. नाकाखाली प्रत्येक व्यक्ती स्वार्थी आहे असे समजणे रिलीज. हनुवटीवर असंतुलित अपेक्षा रिलीज. लोक जेव्हा नकारात्मक वर्तन करतात तेव्हा त्यांना टाळणे रिलीज. लोकांकडून प्रेम आणि आदर अपेक्षित करणे कठीण करणे रिलीज. सकारात्मक गोष्टींची व्यसनी असणे रिलीज. पुन्हा एकदा मोठा श्वास घेणे, सोडणे. डोळ्याच्या सुरुवातीला लोकांना प्रेम करणे कठीण करणे रिलीज. डोळ्याच्या बाजूने लोकांमधील फक्त सकारात्मक गोष्टींचा आनंद घेणे रिलीज. डोळ्याखाली लोकांमधील नकारात्मक गोष्टी टाळणे रिलीज. त्यांच्याकडून खोट्या अपेक्षा करणे रिलीज. प्रत्येक व्यक्ती स्वार्थी आहे असे समजणे रिलीज. असंतुलित अपेक्षा रिलीज. जेव्हा ते नकारात्मक वर्तन करतात तेव्हा त्यांना टाळणे रिलीज. लोकांकडून प्रेम किंवा आदर अपेक्षित करणे कठीण करणे रिलीज. फक्त सकारात्मक गोष्टींची व्यसनी असणे रिलीज. आता मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सर्व नकारात्मक भावना शरीरातून पूर्ण बाहेर पडून गेल्या तसं इमॅजिनही करायचंय. सो अंगठ्याच्या इथे जिथे नख आणि स्किन एकत्र मिळते तिथे टॅप करायचं आहे. आणि बोलायचं आहे माझ्यानंतर मनातल्या मनात. खोट्या अपेक्षा करणे रिलीज. प्रत्येक व्यक्ती स्वार्थी आहे असे समजणे रिलीज. असंतुलित अपेक्षा रिलीज. जेव्हा लोक नकारात्मक वर्तन करतात तेव्हा त्यांना टाळणे रिलीज. इतरांना माफ करणे कठीण करणे रिलीज. मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. हात असा ठेवायचा आहे. माझ्या सर्व नात्यातील समस्यांसाठी मी 100% जबाबदार आहे. माझे नातेसंबंधातील धडे शिकू न दिल्याबद्दल
हे विश्वा मला माफ कर. हे विश्वा मला माफ कर की मी फक्त त्यांनी अपेक्षित केल्याप्रमाणे वागले नाही. त्या क्षणी लोकांना द्वेष करणे, आवडणे बंद केले. आता मला समजले की मी लोकांना ते मला कसे समजून घेतात आणि माझ्याशी कसे वागतात हे नियंत्रित करू शकत नाही. पण मी नक्कीच स्वतःवर काम करू शकते. माझ्या भावनांना बरे करू शकते आणि चांगले वागणारे आणि माझे जीवन कठीण करणारे प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकते. मी त्यांना शिव्या घालून किंवा दुर्व्यवहार करून बदलू शकत नाही. परंतु फक्त आणि फक्त त्यांना आशीर्वाद देऊन बदलू शकते. कारण नकारात्मकता नकारात्मकता वाढवते आणि सकारात्मकता नकारात्मकता नाहीशी करते. म्हणून द्वेष करण्याची आणि नात्यातील समस्यांमधून पळून जाण्याच्या चुकीची जाणीव करून दिल्याबद्दल या विश्वाला मी खूप धन्यवाद देते. मी तुझ्यावर प्रेम करते. विश्व आणि मी या माझ्या सर्व नातेसंबंधातील समस्यांवर काम करणे, त्यापासून शिकणे, ते सकारात्मकतेने सुधारणे हे मला आवडते. जीवनातील प्रत्येक गोष्ट मी शोधू शकते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. मोठा श्वास घ्यायचा आहे. सोडताना सर्व गोष्टी बाहेर पडून गेल्या आहेत असं इमॅजिन करायचं आहे. येस. सो आता तुमचं हे किती आहे ते चेक करा. फिलिंग्स. येस. सो याच्यातून आपल्याला रिलॅक्स वाटतंच. प्रत्येकाला वाटतं रिलॅक्स. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा फास्ट फास्ट. वी हॅव 9 मिनिट्स. येस सुनीता. अनम्यूट केलंय तुम्ही. आपण EFT मध्ये पॉझिटिव्ह पण बोलू शकतो का? हम्म? EFT मध्ये पॉझिटिव्ह पण बोलू शकतो का? हो हो. पॉझिटिव्ह बोलून ते वाढवणं इथे. म्हणजे जे पाहिजे ते बोलत राहणं. असं वाढवू शकतो आपण. हाऊ टू ब्रेक ओल्ड पॅटर्न्स इन रिलेशनशिप्स. ते ऑब्झर्व करावे लागतात आणि ते EFT ने निघून जाऊ शकतात. काय पॅटर्न रिपीट करता त्याच्यावर आहे सगळं.
हम्म. ओके. फीलिंग सिक्युअर्ड. नाऊ आय एम फीलिंग सिक्युअर्ड. नाऊ आय एम फीलिंग सिक्युअर्ड. सगळीकडे हेच करायचं. टाईप. गेटिंग स्केअर्ड ऑफ अबंडनमेंट. ते रिलीज. जे निगेटिव्ह आहे ते काढून टाकायचं. पॉझिटिव्ह आहे ते वाढवायचं. आय एम ओपन फॉर opportunities. हे एक असतं. EFT इज वे मोर पॉवरफुल. इवन फॉर पैशासाठी सुद्धा तुम्ही, मला रोज पैसे मिळत आहेत, मला रोज एक पर्टिक्युलर अमाऊंट माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतीये, तर तुम्ही दिवसभर कामं करता करता जर म्हणत राहिला, गॅरंटीड तुम्हाला, हो, EFT रोज करायचीच गोष्ट आहे. रिझल्ट मिळतात. रादर माझं EFT सर्टिफिकेशन पण येतंय त्याच्यासाठीच. सो मनी रिझल्ट खूप जोरदार आहे त्याचे. सगळेच रिझल्ट जोरदार आहेत. मनी प्लस आहे त्याला. असं. येस. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. बोलून विचारलं तरी चालेल, वन बाय वन. आहे परवा मनी EFT. उद्या असेल, परवा नाही. मुलाच्या ऍडमिशन साठी करायचंय तर मग ते झालंय असं समजून EFT करायचं का? हो. आणि निश्चिंत राहणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. थँक्यू. Yes. जॉबसाठी कसं केलं पाहिजे मॅम नेमकी? हा? जॉबसाठी जॉब किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी. नाही, आवाज नाही येते नीट. नवीन जॉब किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटीसाठी कसं केलं पाहिजे? ओके. हाही कव्हर होणारच आहे टॉपिक परवाच्या दिवशी. पण जॉबच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तुम्हाला ज्या प्रकारचा जॉब मिळायला हवा आहे, हे एक्सपेक्टेड आहे, तो जॉब मिळाला आहे, अशा प्रकारे बोलून ते अट्रॅक्ट करणं. टॅप करताना जे पाहिजे ते बोलत राहणं जॉब बद्दल. भावना काय आहेत तुमच्या, पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत. नसतील तर त्या पॉझिटिव्ह करणं गरजेचं आहे. करण्यासाठी पॉझिटिव्ह फिलिंग्स टॅप करायच्या. मी ना या गोष्टींसाठी ना YouTube मध्ये एक व्हिडिओ बनवून ठेवलेत. तुम्हाला जे जे असे प्रश्न पडतात, कर्ज झाले आहे किंवा अजून काही पर्सनल इश्यूज आहेत, प्रत्येक टॉपिकवर एक व्हिडिओ आहे आपला. पैशासाठी कसं करायचं हे आपलं येणारच आहे पुढे. आय एम अट्रॅक्टिंग न्यू मिनिंगफुल रिलेशनशिप्स असं म्हणत राहायचं. माधुरी बोंद्रे. फेसबुक इज माधुरी बोंद्रे. इंस्टाग्राम इज लाईफ कोच _universe मधू. आणि सॉरी, युट्यूब इज माधुरी बोंद्रे. युट्यूब वर आहे मेजरली. मॅम मला एक विचारायचं होतं. हा. काही नात्यांमध्ये कसं असतं की समोरचे म्हणजे समजूनच घेत नसतात. हो. काय करायचं? काय? काही नात्यांमध्ये म्हणजे समोरची जी व्यक्ती असते ती समजूनच घेत नसते आपल्याला. हा. मग किंवा त्याच्यात त्यांना काय आपल्या करायचं? हो, पण मग काय त्याच्यामध्ये? मग काय करायचं का? ओके. सो काही लोक समजून घेत नाहीत कारण त्यांना समजतच नाही. बऱ्याचदा एनर्जेटिकली डिफरंट असतात गोष्टी, त्यामुळे होत नाहीत ती कामं. आता काही लोक समजून घेत नाही, त्याचा अर्थ त्यांना घ्यायचं पण नसतं. दॅट आर कार्मिक रिलेशनशिप्स. आणि तेच त्याच्यासाठी माफ करणं स्वतःला आणि दुसऱ्यांना, हे महत्वाचं ठरतं. मगाशी म्हटलं ते सोल लेवलला माफी मागणं, ते
येस. चलो. बाय बाय. उद्या आपण भेटूया. त्यांना इग्नोर करणे महत्वाचे आणि जेव्हा तुम्ही होपोनोपोनो करता मनापासून तर तशी लोक आजूबाजूला राहतच नाहीत. भाग असा आहे. येस. चलो बाय बाय. थँक्यू सो मच. भेटू उद्या अजून नवीन सब्जेक्ट घेऊन.